नमस्कार मित्रांनो, इंग्लिश टीचर चॅनलमध्ये मी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण विधानार्थी वाक्याचं उद्गारार्थी वाक्य कसं करायचं ते शिकणार आहोत. पुन्हा उद्गारार्थीचं विधानार्थी कसं करायचं ते शिकणार आहोत. तर वाक्याचे जे 4 प्रकार आहेत, बोलणारा हा व्यक्ती हा आयुष्यभर 4च प्रकारात बोलत असतो. एक तर तो विधानार्थी वाक्य बोलतो, एक तर तो प्रश्नार्थी बोलतो, एक तर उद्गारार्थी किंवा मग आज्ञा करतो, आणि एक नवीन थोडासा लहानसा प्रकार आहे तो म्हणजे ऑप्टेटिव्ह, इच्छादर्शक प्रयोग. एवढ्यामध्येच बोलत असतो. परंतु वाक्याचे 2 प्रकार जे आहेत, विधानार्थी आणि उद्गारार्थी, याच्यामधले अदलाबदल करण्यासाठी परीक्षेमध्ये विचारले जातात हे वाक्य. तर हे वाक्य करणं अतिशय सोपा भाग आहे. हे वाक्य आपण सहजपणे करू शकतो, पण त्याच्यात पण काही गोष्टी आहेत त्या आपण शिकून घेणं गरजेचं आहे. जसं आपण विधानार्थी वाक्य दिलेलं असतं आणि त्याचं उद्गारार्थी करायचं असतं. मेक एक्सक्लेमेटरी सेंटेन्स अँड असर्टिव्ह इज गिवन. असर्टिव्ह सेंटेन्समध्ये काहीतरी विधान केलेलं असतं, विधानार्थी असतं, काही सांगितलेलं असतं, ते आपल्याला उद्गारात त्याचं रूपांतर करायचं असतं. आता उद्गारात रूपांतर जर करायचं असेल तर त्याचा व्हॉट किंवा हाऊ हे 2 शब्दांनी आपण करतो. व्हॉट आणि हाऊ हे WH शब्द आहेत, यांच्याने प्रश्न पण बनतो, परंतु याचा वापर करून आपण उद्गारसुद्धा बनवतो. तर चला मग बघूया आपण काय काय बदल करावे लागतील आपल्याला आणि काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर चला मग, हाऊ टू कन्वर्ट असर्टिव्ह सेंटेन्सेस इनटू एक्सक्लेमेटरी. लेट अस बिगिन. आता बघा, असर्टिव्ह सेंटेन्समध्ये जर व्हेरी असेल तर इकडे आपण हाऊने वाक्यात सुरुवात करतो. व्हेरी असेल तर हाऊने करतो. इथे जर अव्हेरी असेल तर आपण व्हॉट अ किंवा व्हॉट अँड असा बदल करतो. पुन्हा लक्षात घ्या, वाक्यात जर अव्हेरी असेल, व्हॉट अ हॉट डे इट इज. आता इट इज अ व्हेरी हॉट डे असं वाक्य आहे. इट इज अ व्हेरी हॉट डे, मग आपण म्हणतो व्हॉट अ हॉट डे इट इज. अव्हेरी असेल तर व्हॉट अने सुरुवात करायची, फक्त व्हेरी असेल तर हाऊने सुरुवात करायची. किंवा व्हेरीला समांतर काही शब्द असतात वाक्यामध्ये, सो असतात. ॲडव्हर्ब आहे, व्हेरी ॲडव्हर्ब आहे. ॲडव्हर्ब हे नेहमी क्रिया कशी घडली, तीव्रता कशी वाक्याची ते दाखवत असतं. मग इथं सो पण असेल, क्वाईट असेल, हे शब्द व्हेरीला समांतर आहे. किंवा एक्स्ट्रीमली असेल, ग्रेटली असेल, लार्जली असेल, ते शब्द याला समांतर आहेत, म्हणजे ते ॲडव्हर्ब आहेत. ते ॲडव्हर्ब काढून आपण हाऊ वापरतो. हा एक बदल आपण करतो. आणि वाक्यातील काही वेळेस अशी रचना असते. आता सब्जेक्ट अधिक वर्ब, ही इज, नंतर आर्टिकल असतं, ही इज अ असेल किंवा काही असेल, ही इज, इथं असतं व्हेरी, ही इज व्हेरी, नंतर ॲडजेक्टिव्ह असतं. अशी रचना असते. ही इज व्हेरी टॉल, समजा असं वाक्य आहे, ही इज व्हेरी टॉल. मग याचं आपण फक्त व्हेरी आलेला आहे, अ आलेला नाही आहे, मग आपण याची सुरुवात हाऊने करू. हाऊ टॉल ही इज, झालं उद्गारार्थी वाक्य. परंतु टॉल नंतर जर नाऊन आलं, म्हणजे हे ॲडजेक्टिव्ह येते, ॲडजेक्टिव्ह नंतर जर नाऊन आलं तर मग आपल्याला त्या नाऊनसाठी अ आर्टिकल वापरतो आपण. मग त्यावेळेस थोडासा बदल होतो. ही इज अ व्हेरी टॉल बॉय. आता अ टॉल बॉय म्हणजे एकटा मुलगा आहे तो, त्यासाठी अ आर्टिकल आलेलं आहे. आणि वेन एवर द ॲडजेक्टिव्ह इज फॉलोड बाय द नाऊन, दॅट टाईम वी स्टार्ट विथ व्हॉट अ. इथं अ व्हेरी आहे,
अवेरीनंतर आपण व्हॉट अने सुरू करतो किंवा व्हॉट ॲनने सुरू करतो. आता अवेरी आहे आणि ॲडजेक्टिव्ह नंतर नाऊन पण आलेलं आहे. मग आता याचं सुरू करू आपण व्हॉट अने. व्हॉट अ टॉल बॉय ही इज. व्हॉट अ टॉल बॉय ही इज. अशा प्रकारचे बदल करतो आपण. नंतर वाक्यामध्ये उद्गारार्थी वाक्य बनवताना शेवटी आपण उद्गारार्थी चिन्ह देतो आणि विधानार्थी वाक्य असेल तर शेवटी आपण पूर्णविराम देतो. हे दोन बदल आपण लक्षात घ्यायचे. आता उद्गारार्थी का करायचं विधानार्थी वाक्याचं? तर उद्गारार्थी वाक्यामध्ये आपण इमोशन्स दाखवतो, भाव दाखवतो. एक तर ते आनंदाचे भाव असतील, हुर्र्य, किंवा मग दुःखाचे भाव असतील, अलास, किंवा भीतीचे असतील, हो व्हॉट अ टेरिबल, व्हॉट अ बिग स्नेक इट इज. दुःख असेल किंवा मग काही वेळेस शॉक असतात, शॉकिंग न्यूज असते. अशा प्रकारे वेगवेगळ्या भावना असू शकतात. त्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचा उपयोग करतो. उद्गारार्थी वाक्याचा उपयोग त्यासाठी करतो आणि विधानार्थी वाक्याचा उपयोग आपण साध्या कामासाठी करतो. तर एवढे बदल लक्षात घ्या. तर आपण काही उदाहरणं घेऊ. उदाहरणावरून आपल्याला अधिक चित्र क्लिअर होईल. आता बघा, पहिलं वाक्य. आता परीक्षेमध्ये असं विचारतात, मेक एक्सक्लेमेटरी किंवा मेक ॲसेटिव्ह. हे दिलेलं असतं, हे विचारतात, किंवा हे दिलेलं असतं, हे विचारतात. मग आता बघा, ही वॉज अ व्हेरी अगली मॅन. आता इथं अगली हे ॲडजेक्टिव्ह आहे, त्यानंतर नाऊन आलेलं आहे. हा एक प्रयोग झाला. नंतर अ व्हेरी आलेला आहे, म्हणजे व्हॉट अने सुरुवात होईल आपली. व्हॉट अने किंवा व्हॉट ॲनने, गरजेनुसार आपण व्हॉट अ किंवा व्हॉट ॲन. अ व्हेरी म्हणजे व्हॉट अज नाही तर व्हॉट ॲनसुद्धा. इथं बघा, आता इथे हा कॉन्सोनंट आहे, कॉन्सोनंट आहे म्हणून अ वापरला आहे. परंतु पुढच्या वाक्यामध्ये हा स्वर येईल. स्वरच्या अगोदर ए येणार नाही, ॲन येईल आर्टिकल. बघू बरं आता मग. अ व्हेरी आहे, चला व्हॉट अने सुरू करून देऊ आपण. व्हॉट आर्टिकल राहू देऊ. व्हॉट डॅश डॅश अगली. आता अगली हे ॲडजेक्टिव्ह आहे, पण ते वॉवेलने सुरू झालेलं आहे म्हणून व्हॉट ॲन. व्हॉट ॲन अगली मॅन ही वॉज. असा बदल होईल. व्हॉट ॲन अगली मॅन ही वॉज. दुसरं वाक्य आहे, आय ॲम व्हेरी लकी. आता इथं अ आर्टिकल नाही आहे, अ व्हेरी पण नाही आहे, आणि ॲडजेक्टिव्ह नंतर नाऊन पण आलेलं नाही. मग याची सुरुवात हाऊने करता येईल आपल्याला. हाऊ. आता आपण याला समानार्थी शब्द हा वापरतोय, हाऊ. उद्गारार्थी करताना आ व्हेरी निघून जाईल, इथे पण अ व्हेरी निघून जाईल, व्हॉट अ येईल किंवा व्हॉट ॲन येईल. म्हणजे याला रिप्लेस याने करायचं, व्हेरीला रिप्लेस हाऊने करायचं. मग आता व्हेरी निघून जाईल, इथला व्हेरी निघून जाईल आणि त्या जागेवर येईल हाऊ. हाऊ लकी आय ॲम. हाऊ लकी आय ॲम आणि एक्सक्लेमेशन मार्क. अशा प्रकारे रचना येईल. सी इज व्हेरी अनफॉर्च्युनेट. इथे सुद्धा व्हेरी आहे फक्त, आणि ॲडजेक्टिव्ह नंतर नाऊन वगैरे काय आलेलं नाही, त्यामुळे अ व्हेरी असल्यानंतर हाऊने सुरू होईल. व्हेरी काढून टाका, तिथं हाऊ लिहा. हाऊ अनफॉर्च्युनेट सी इज, अशी रचना येईल. मग हाऊ अनफॉर्च्युनेट सी इज आणि एक्सक्लेमेशन मार्क. स्ट्रक्चरचा विचार जर केला तर हाऊ नंतर ॲडजेक्टिव्ह अधिक सब्जेक्ट अधिक वर्ब ऑर मेन वर्ब, हेल्पिंग वर्ब ऑर मेन वर्ब, अशी रचना येईल. आणि या ठिकाणी सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ॲडवर्ब ॲडजेक्टिव्ह असं स्ट्रक्चर येईल. पुढचं वाक्य, दिस इज अ व्हेरी फाईन कॅच. दिस इज अ व्हेरी फाईन कॅच. अ व्हेरी आहे, त्यामुळे व्हॉट अने सुरुवात होईल. व्हॉट अ फाईन कॅच इट इज, व्हॉट अ फाईन कॅच दिस इज, जे असेल ते. अ व्हेरी आहे, व्हॉटने सुरुवात होईल. व्हॉट अ फाईन कॅच, व्हॉट अ फाईन कॅच दिस इज.
हा टी आता स्मॉल झाला, कारण तो वाक्याची सुरुवातीला होता म्हणून तो कॅपिटल होता, हा स्मॉल होईल. वाक्यातील अव्हेरी निघून गेला, वॉट अ टाकला आपण. अव्हेरी काढून तिथूनच वाक्याला सुरुवात केली. स्ट्रक्चर जर लक्षात घेतलं तर वॉट अ अधिक ॲडजेक्टिव्ह, वॉट अधिक ॲडजेक्टिव्ह, वॉट अ फाईन कॅच, ॲडजेक्टिव्ह नंतर नाऊन आलेले म्हणून वॉट आणि घेतलं आपण. पुढचं वाक्य दे वेर व्हेरी हॅपी. आता इथे अ नाही आहे, अ व्हेरी पण नाही आहे आणि ॲडजेक्टिव्ह इज नॉट फॉलोड बाय द नाऊन. मग इथं हाऊने येईल, हाऊने सुरुवात होईल. हाऊ हॅपी दे वेर, उद्गारार्थी चिन्ह, इथं पण उद्गारार्थी चिन्ह. नेक्स्ट इट इज क्वाईट डिफिकल्ट. आता इथे व्हेरी पण आलेलं नाही आहे आणि अव्हेरी पण नाही आहे, परंतु हे ॲडवर्ब आहे. मग ॲडवर्ब काढून आपण हाऊ घेतो. मग आपण वाक्यात सो असेल, क्वाईट असेल, एक्स्ट्रीमली असेल, ग्रेटली, लार्जली जे असेल ते शब्द काढून आपण हाऊ वापरतो. मग इट इज क्वाईट डिफिकल्ट, मग काही हाऊ डिफिकल्ट, हाऊ डिफिकल्ट इट इज, अशा प्रकारे रचना येईल याची. हर प्रॉब्लेम वेअर सो इझी. आता हा सो पण तीव्रतादर्शक शब्द आहे, ॲडवर्ब आहे तो. मग तो काढून आपण हाऊ वापरू, म्हणजे तो पण निघून जाईल. इथे क्वाईट निघून गेला, इथे हा निघून जाईल. हाऊ इझी हर प्रॉब्लेम्स वेअर, जो शब्द काढला तिथे हाऊ टाकायचा, तिथून वाक्याला सुरुवात करायची. हाऊ इझी आणि हा भाग जसा तसा ठेवून द्यायचा पुढे. हाऊ इझी, हाऊ इझी हर प्रॉब्लेम्स वेअर आणि उद्गाराची चिन्ह. अशा प्रकारचे अनेक वाक्य आपण घेऊ शकतो. टी इज अ व्हेरी पॉप्युलर ड्रिंक. व्हॉट अ पॉप्युलर ड्रिंक टी इज. नंतर सी हॅज अ व्हेरी बिग हॉटेल. व्हॉट अ बिग हॉटेल सी हॅज. आता आपण इथे टू बी घेतलेले, इज घेतलाय, वॉज घेतलाय, पण आपण हॅव पण घेऊ शकतो. दे हॅव अ बिग हाऊस असं घेऊ शकतो. व्हॉट अ बिग हाऊस दे हॅव. अशा प्रकारच्या रचना येऊ शकतील. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे वाक्यातील व्हेरी असेल तर हाऊने सुरुवात करतात, अव्हेरी असेल तर अव्हेरी काढून व्हॉट अ किंवा व्हॉट ॲनने गरजेनुसार सुरू करतो. वाक्यातील सो, क्वाईट, लार्जली, ग्रेटली, एक्स्ट्रीमली हे शब्द काढून त्या ठिकाणी आपण हाऊ वापरतो. नंतर किंवा गरजेनुसार व्हॉटही वापरतो. रचना अशा प्रकारे असतात. तर ॲसर्टिव्हचं आपण एक्सक्लेमेटरी केलं. आता काही उदाहरणं आपण उद्गारार्थीचे विधानार्थीमध्ये करूया. आता आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं ॲसर्टिव्ह करू, उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी करू. जे बदल आपण इकडून तिकडे जाताना केले तेच बदल आपण करणार आहोत. जेव्हा आपण विधानावरून उद्गारावर गेलो तेव्हा व्हेरीचा हाऊ केला, आता हाऊचा व्हेरी करू. व्हॉट अ किंवा व्हॉट ॲन असेल त्याचा अव्हेरी करू. हा बदल आपण करू. अनेक उदाहरणं घेऊ, त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल. चेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इंटू ॲसर्टिव्ह फ्रॉम एक्सक्लेमेटरी. पहिलं वाक्य व्हॉट अ हॉट डे इट हॅज बीन. आता आपण इट इज, इट वॉज असंच घेत आलो, साधा वर्तमानकाळ, साधा भूतकाळ. पण इथे हा पूर्ण वर्तमानकाळ घेतला आपण. इट हॅज बीन, किती उष्ण दिवस असलेला आहे हा सकाळपासून. आता व्हॉट अ आल्यामुळे आपल्याला अव्हेरी यावं लागेल. आता व्हॉट अ आपण काढून टाकू आणि विधानार्थी वाक्य करताना तिथं सब्जेक्ट प्लस व्हर्ब अशी रचना असते. त्यामुळे सब्जेक्ट कुठला या वाक्यातला, इट आहे सब्जेक्ट आणि व्हर्ब आहे हॅज बीन. मग आपण घेऊ इट हॅज बीन, सब्जेक्ट घेऊ पहिले. विधानार्थी करताना अगोदर सब्जेक्ट घ्यायचा आणि नंतर व्हर्ब, इट हॅज बीन. आता
व्हॉट अ काढून अ व्हेरी. इट हॅज बीन अ व्हेरी हॉट डे. आणि विधान करतोय आपण याचं भान ठेवायचं म्हणून पूर्णविराम. म्हणजे आपण काय करतोय या गोष्टीचं भान ठेवायचं. उद्गार करतोय का तर उद्गारार्थी चिन्ह द्या शेवटी. विधान करतोय का तर पूर्णविराम द्या शेवटी. त्यालाच मार्क असतो. नाही तर उद्गार आपण बरोबर करतो आणि तिथं एक्सक्लेमेशन मार्क विसरतो आपण. आता आपण ॲसेटिव्ह करतोय तर फुल स्टॉप देणं गरजेचं आहे. आता हाऊ लकी सी वॉज. आता फक्त हाऊ आहे इथे. हाऊ असेल तर त्याचा व्हेरी होईल, अ येणार नाही. हाऊ लकी सी वॉज. मग आता विधान करतोय, करता पुढे घ्या. करता कोण येते? शी. सब्जेक्ट वर्ब. सी वॉज. आता हाऊ आहे फक्त व्हेरी लकी आणि फुल स्टॉप. झालं विधान. व्हॉट अ बिग टॉय सी हॅड. साधा भूतकाळ आहे. टू बी नाही आहे, टू हॅव आहे. क्रियापद टू बी येतं बऱ्याच ठिकाणी, परंतु तर टू हॅवचं क्रियापद आहे. मग व्हॉट अ आहे. व्हॉट अ आहे म्हणजे अ व्हेरी येईल, हे निश्चित झालं. आणि विधान करतोय आपण, ॲसेटिव्ह करतोय म्हणून करता पुढे घेऊ. सब्जेक्ट वर्बची रचना. सब्जेक्ट कोणता आहे? सी. वर्ब हे सी हॅड. सुरुवात झाली. सी हॅड. आता व्हॉट अ आहे अ व्हेरी. सी हॅड अ व्हेरी बिग टॉय. फुल स्टॉप. सी हॅड अ व्हेरी बिग टॉय. झालं ॲसेटिव्ह. नेक्स्ट सेंटेन्स. हाऊ क्यूट द बेबी इज. आता हाऊ आहे व्हेरी होईल. मग सब्जेक्ट पुढे घ्या. द बेबी इज. द बेबी इज. हाऊ आहे फक्त व्हेरी होईल. द बेबी इज व्हेरी क्यूट आणि शेवटी फुल स्टॉप. नेक्स्ट सेंटेन्स. व्हॉट ॲन इफेक्टिव्ह मेडिसिन इट इज. आता इथे थोडंसं लक्ष देण्यासारखं आहे की आर्टिकल ए किंवा ॲन जेव्हा व्यंजनाने सुरू होत असेल पुढचा शब्द, आर्टिकलचा पुढचा, तेव्हा आपण ए वापरतो, अ वापरतो. आणि जर तो स्वराने सुरू होत असेल तर आपण ॲन वापरतो. तर इथे काही वेळेस दिलेल्या वाक्यामध्ये अ व्हेरी असतो, परंतु तो बदल करताना पुढे ॲन इफेक्टिव्ह होऊन जातो. म्हणजे ॲन नंतर स्वराने सुरू होणारा शब्द येऊ शकतो. त्यामुळे अ व्हेरी असेल तर व्हॉट अ किंवा व्हॉट ॲन होईल. व्हॉट ॲन किंवा व्हॉट अ असेल तर त्याचा अ व्हेरी होईल. आता इथं बघू मग आपण. व्हॉट ॲन इफेक्टिव्ह. इथं ॲन इफेक्टिव्ह आहे कारण ॲन नंतर हा स्वर आलेला आहे. ॲन इफेक्टिव्ह आहे. तर आता तिकडे काय होतं बघूया आपण. आता व्हॉट अ आणि व्हॉट ॲन आहे म्हणजे तिकडे अ व्हेरी होईल. तो ॲन व्हेरी होईल किंवा अ व्हेरी होईल. बघू बरं आपण काय होतो. ॲन व्हेरी तर काय होऊ शकत नाही कारण हा व्यंजन आहे. मग बघू आपण. व्हॉट ॲन इफेक्टिव्ह मेडिसिन इट इज. मग आता विधानार्थी करतोय, करता पुढे घ्या. इट इज. इट इज अ व्हेरी. कारण इथे व्हेरी आहे म्हणून अ घेतला, ॲन चालणार नाही. इट इज अ व्हेरी इफेक्टिव्ह मेडिसिन आणि फुल स्टॉप. इट इज अ व्हेरी इफेक्टिव्ह मेडिसिन. ॲन यासाठी होता, अ व्हेरी यासाठी आहे. हा बदल आपण लक्षात घ्यायचा. हाऊ ब्युटिफुल द सीन इज. हाऊ आहे व्हेरी होईल आणि करता कोण आहे? द सीन. द सीन सब्जेक्ट पुढे घ्या. द सीन इज व्हेरी ब्युटिफुल. द सीन इज व्हेरी ब्युटिफुल. झाला फुल स्टॉप. लास्ट वन. व्हॉट अ बिग फेस द मॅन हॅज. इथे पण टू हॅवचं क्रियापद आलेलं आहे मेन वर्ब म्हणून. मग आता व्हॉट अ आहे. व्हॉट अ असल्यामुळे अ व्हेरी येईल जिकडे. मग ॲसेटिव्ह करतोय. सब्जेक्ट कोणता आहे? द मॅन. द मॅन हॅज. सब्जेक्ट प्लस वर्ब. द मॅन हॅज. व्हॉट अ आहे अ व्हेरी. द मॅन हॅज अ व्हेरी बिग फेस. फुल स्टॉप. अशा प्रकारे ॲसेटिव्हचं एक्सक्लेमेटरी
एक्सक्लेमेटरीचं ॲसर्टिव्ह आपण करतो. काही लहान लहान बदल आहेत ते लक्षात ठेवायचे. वाक्याचा सेन्स लक्षात ठेवायचा, मात्र क्रियापद कोणतं आहे, कर्ता कोणता आहे ॲसर्टिव्ह करताना, आणि वाक्यात अवेरी आहे का फक्त वेरी आहे, किंवा समांतर काही शब्द आहेत, क्वाईट आहे, एक्स्ट्रीमली, ग्रेटली, लार्जली, ते पण काढून टाकायचे. तर असा सर्व सेन्स लक्षात ठेवून हा प्रयोग करायचा असतो. अतिशय सोपा प्रयोग आहे, याच्यात काही जास्त विचार करण्याची गरज नाही. परंतु प्रॅक्टिससाठी अनेक उदाहरणं सोडवा, त्याचा अर्थ समजून घ्या, त्यातलं ॲडव्हर्ब कोणतं आहे, ॲडजेक्टिव्ह कोणतं आहे ते समजून घ्या. त्यानंतर ॲडजेक्टिव्ह नंतर नाऊन आलेलं आहे का, मग वाटाने सुरुवात करा. अवेरी आहे का, तर वाटाने सुरुवात करा. असे काही ठराविक बदल आहेत, ते बदल तुम्ही लक्षात घ्या. आणि परीक्षेसाठी आणि बोलण्यासाठी सुद्धा आणि लिहिण्यासाठी सुद्धा हा प्रयोग अतिशय महत्त्वाचा आहे. भाषेचं अनेक अंगांपैकी एक अंग आहे. विधानाचा उद्गारचं विधान आपल्याला करावं लागतं. ठीक आहे मित्रांनो, याच्यानंतरचा काही महत्त्वाचा भाग पुढील लेक्चरमध्ये बघू. टिल देन, गुड बाय, हॅव अ नाईस डे.